नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल आणि आपल्या खात्यावर अजूनपर्यंत उर्वरित 3 ते 4 महिन्याचे पैसे जमा झाले नसेल, तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर व त्यानुसार कार्यवाही केल्यानंतर आपल्या खात्यावर निश्चित योजनेचे उर्वरित पैसे जमा होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल की जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर मित्रांनो, 3 जानेवारीच्या GR नुसार डिसेंबर पासूनचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर DBT मार्फत जमा होईल असे गव्हर्नमेंटने म्हटले होते आणि त्यानुसार मागील 4 ते 5 दिवसापासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर डिसेंबर 24चा हप्ता जमा झालेला आहे आणि या संदर्भात अनेक लाभार्थ्यांनी कॉमेंट्स करून आपल्याला कळवलेलं पण आहे की अनेक जिल्ह्यामध्ये आमच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले आहे. मात्र अनेक लाभार्थी असे आहेत की त्यांचे DBT म्हणजे आधार व्हॅलिडेट न झाल्यामुळे त्यांच्या खात्यावर या योजनेचा डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही. तर मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर DBT मार्फत पैसे जमा झाले नसेल त्यांनी कृपया या व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करा आणि या व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा. म्हणजे कळून जाईल की किती लाभार्थी असे आहेत की ज्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे अजूनपर्यंत जमा झाले नाही. त्याचबरोबर असेही लाभार्थी आहेत की ज्यांच्या खात्यावर या योजनेचे मागील 3 ते 4 महिन्याचे पैसे अजूनपर्यंत जमा झाले नाही. त्यांचे पैसे जमा होण्यासाठी काय करावे लागेल हे पण आपण पुढे बघणार आहोत. तर मित्रांनो, बघूया पुढे. ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर डिसेंबरचे पेन्शन आले नसेल त्यांनी लवकरात लवकर DBT करून घ्या. म्हणजे आधार नंबर बँक अकाउंटला लिंक करा, आधार कार्ड अपडेट करा आणि हे सगळं केल्यानंतर आधार कार्ड, बँक पासबुक व वयाचा दाखला आणि मोबाईल नंबर याची झेरॉक्स कॉपी तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कर्मचाऱ्याकडे जमा करा. ते डॉक्युमेंट जमा झाल्यानंतर संबंधित कर्मचारी लगेच तुमचे डॉक्युमेंट्स ऑनलाईन व्हेरीफाय करतील आणि आपल्या खात्यावर DBT मार्फत पैसे जमा होतील. त्यामुळे मित्रांनो, चिंता करू नका, फक्त कार्यवाही करा. दुसरी गोष्ट, ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर उर्वरित पैसे जमा झाले नाही म्हणजेच हे पैसे सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबरचे असेल तर त्यांनी सुद्धा तत्काळ जवळच्या तहसील कार्यालयाला भेट देणे गरजेचं आहे. तर तहसील कार्यालयाला भेट द्या आणि संबंधित कर्मचाऱ्याला याबाबत माहिती द्या की आमच्या खात्यावर अजूनपर्यंत मागील 3 ते 4 महिन्याचे पैसे जमा झाले नाही. सदर कर्मचारी हे BIMS प्रणालीद्वारे आपले अकाउंट चेक करतील आणि आपले उर्वरित पैसे बँक खात्यामध्ये जमा करतील. तर मित्रांनो, या संदर्भात मला अनेक लाभार्थ्यांनी फोन केले होते. त्यांना मी तहसील कार्यालयाला भेट देण्यास सांगितले आणि लगेच त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहे आणि त्या संदर्भात त्यांनी कॉमेंट्स करून कळवलेलं पण आहे की आमच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले. आणि या ठिकाणी आपल्याला हा स्क्रीनशॉट सुद्धा दिसतोय की त्यांनी जी काही कॉमेंट्स केलेली आहे पैसे जमा होण्यासंदर्भातील त्याबाबत. तर मित्रांनो, होऊ शकते तहसीलमधील काही कर्मचारी दिरंगाई करू शकतात, दुर्लक्ष करू शकतात. मात्र त्यांच्या निदर्शनास या गोष्टी आणून देणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला तहसील कार्यालयाला भेट द्यावी लागेल आणि जर आपण या संदर्भात दुर्लक्ष केलं तर आपल्या खात्यावर हे पैसे जमा होण्यास विलंब लागू शकतो. कारण पैसे तर जमा होणारच आहे, फक्त त्याला वेळ लागू शकतोय. परंतु आपल्याला जर तात्काळ हे पैशाची गरज असेल तर मात्र आपल्याला वेळात वेळ काढून तहसील कार्यालयाला भेट द्यावी लागेल आणि त्या संदर्भात चौकशी करावी लागेल. तरच आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे. त्यामुळे चिंता करू नका, काळजी करू नका. फक्त अगोदर या व्हिडिओमध्ये जे काही सांगितलेलं आहे तर त्याप्रमाणे कार्यवाही करा. म्हणजे तुमच्या खात्यावर या योजनेचे जे काही उर्वरित पैसे जमा व्हायचे बाकी आहे, म्हणजे काहींचे 3 महिन्याचे, काहींचे 4 महिन्याचे, तर काहींचे 5 महिन्याचे, तर ते पैसे तात्काळ जमा होतील. त्याचबरोबर डिसेंबर पासून जो काही DBT
मार्फतचा हप्ता आहे तर तो सुद्धा आपल्या खात्यावर लगेच जमा होईल. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.